हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, सो प्लीज थोडं समजून घ्या. सो हा ब्लॉग घरातलाच होईल, जास्त काय बाहेर वगैरे मी एवढे जाणार नाही आज. सो माझी फ्रेंड येते, फ्रेंड म्हणजे सिस्टर प्लस फ्रेंड अशी आहे. ती लहान आहे माझ्यापेक्षा, पण फ्रेंडच आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. अच्छा, बघू ती आल्यावर थोडं मस्ती मजा वगैरे करू. तसं तर सकाळी आज उठली मी 8:30 वाजता, कारण आमच्या इथे पाणी येतं. सो आम्हाला लवकर उठावं लागतं. मम्मी उठवते, त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे केली, थोडंसं जप वगैरे केला. त्याच्यानंतर नाश्ता केला. नाश्त्याला आज बनवलेले पोहे. सो भेटू थोड्या वेळाने. ती येते, तिची क्लिप घेते मी थोडी, बघू तिची रिॲक्शन. आणि मी माझी फोटोला तिला जरा इग्नोर करा, कारण ती एवढी चांगली दिसत नाही, मला माहिती आहे. खूपच मोठी आली ती, पण होत आहे. अच्छा ठीक आहे. फ्रेंड आलेली आहे, तुम्हाला दाखवते. आलेली आहे माझी फ्रेंड प्लस सिस्टर. हो, आल्या तिकडे गेलीस अशी कॅमेरामध्ये आहे ना, फ्रेममध्ये. अगं नाही, ते बरोबर नाही झाला तो ब्लॉग. बरोबर म्हणजे आपण इंट्रो नाही काढला, काय नाही, प्लस ते बरोबर नव्हतं वाटत. सो मी नाही केला अपलोड. बोल मग, कशी काय आलीस? तू बोलले कॅफेला जायचंय, कपडे घालून रेडी झाली, तुला फोन केला तर बोलते काय अरे मम्मीसोबत थोडं बाहेर जायचंय, तर म्हणून मी कॅफेचा प्लॅन कॅन्सल केला. आपण जाऊ संध्याकाळी जाऊ. कुठे जायचं? मम्मीला मम्मीसोबत काम आहे थोडं. काय आहे काहीतरी सांगायचं नाही. येऊ? नाही, आम्ही ऑलरेडी तिघं जाणार आहे. तू कुठे आमच्या डोक्यावर बसणार आहे? येस, आम्ही बाईकवरून जाणार आहे. सो त्यामुळे तिघं तरी कसे तरी ॲडजस्ट होतील. ट्रॅफिक पोलीसवाल्याने पकडायला नाही पाहिजे. गाईज, मला असं वाटलं की ही माझ्यासोबत बोलायला येईल, पण ही ते कॉलवर बोलते. बघा, आम्ही सिंगल लोकांनी करायचं काय? काय करायचं? काय यार, व्हॉट्सअपला नाही टाकायला लागलं. मग मम्मी नाही बघणार, पण तुझी मम्मी ह्याला तर बघू शकते ना. युट्यूब वरती जाऊन नाही बघत. बिचारी कॉलेजला जाते, 12वीला आहे. पण तिला व्हिडिओज करायला मिळत नाही. तू वेगळ्या साईडला बसले, हात उलटा पडतो. मला असं बसावं लागलं. आता मी दोघींनी ब्लॅक घातला यार. आम्ही हे जर मॅचिंग झालं. पंख्याचा आवाज येत असेल तर इग्नोर करा पंख्याच्या आवाजाला. तू थोडं जोरात पण बोलू शकतेस ना. जोरातच बोलते मी. अजून जोरात. ती माझ्यापेक्षा मोठी वाटते की नाही सांगा, पण ही माझ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. हा, 7 वर्षांनी लहान आहेस. कसं? हा, 23. काय 23 ना? माझा जन्म गेल्या वर्षी झालाय. अरे ते ना, 23 वर्षाची आहेस ना. हा, अरे यार, हे सांगायला पाहिजे होतं का पण. सॉरी. कट करणार, कट करणार. का? काय झालं? असं एज कोणाला सांगायचं? कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. आज माझा क्लिप माझी मम्मी लावून गेले, तर मला एवढूसा क्लिप लावायला लागतो, तर माझ्या केसांमध्ये बसत सुद्धा नाही. ते की एसी लावायला गरम होत आहे. मला गरम नाही होत आहे. मला होते ना. एवढं जाड घातलंय, गरम होणार अरे 2 मिनिटं लाव ना, मग नंतर बंद कर, थंड झालं. एसी मिळाला. स्वामींचा फोटो किती मस्त आहे ना.
तरीच बोला अशी कशी बघतेस मला हसताना डिंपल वाटते का? वाव ब्युटिफुल. हा ते जाडं झाली ना माझा आवाज येते की नाही मला माहिती आहे. मी खूप हळू बोलते का? हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. थोडं कॅमेरा वगैरे जास्त हलत असेल तर सगळं समजा. सवय आहे मला नाक फुगवायची. सो अगं असं क्लिक करून सोड ना बघू. नाही हात कॅमेरावर येतोय. आपला कॅमेरा सीधा काय करणार. ऍक्च्युली आमच्या साईडला आहे ना ते कॅमेरा त्याच्यामुळे ते तसं होतं. इथे मिडलला पाहिजे. काय नाही असं बघू. मशीनचं मास्क कुठून येतोय? शी काहीच ही मशीन लावते की काय? सिरियसली वास येते या रुमाला मशीन. हा पण तुझाच रुमाल आहे. त्या दिवशी घरी विसरून गेली माझ्या. तर हा तुम्हाला एक गोष्ट दाखवते होती. मी माझ्या मम्मीने घेतलं काल माझ्यासाठी. किती मस्त आहे ना. मला आवडलं. रावला यार तुम्ही. नो ब्रो नो. काय करते पण हे एवढं तू झाड घातलंय. तुला गरम नाही होत? मग तुला बोलता यायचं ना. मग चेंज करून यायचं ना. हिला एवढं डोकं नाही. तू बोलली जाणार बोलून मी घातला तर कंटाळा. हिने मला कॉल केलेला. मी हिला कॉल करून सांगितलं पण आज नाही जायचं. संध्याकाळी जाऊ आपण गेलं. तरी ही एवढं मोठं एक काय बोलत स्वेटर सारखं घालून आलं. एवढ्या स्वेटर नाहीये. किती गरम होतं. हुडी आहे माहितीये मला. हुडी आहे ती. स्वेटर सारखीच आहे ती. माणसं बघ जा मला उन्हामध्ये घसले का इथे पंख्याच्या खाली जाऊ. उठ 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 उठ. तुला बिग बॉस मध्ये कोण आवडतं मराठी? बघते की नाही पहिले हे सांग. शिया. मला बिग बॉस मधली बी टीम आवडते. ए टीम आवडत नाही. कारण लोक खूप दादागिरी करतात. अरबाज आणि ती निक्की. परत ती जास्त करून ती जान्हवी आणि निक्की डोक्यात जातात. सिरियसली काय ते त्या लोकांना. खरंच ते लोक डोक्यात जातात यार. ही जान्हवी प्रत्येकाची लायकी काढते. आणि कालच्या टास्कमध्ये कालच्या की परवाच्या टास्कमध्ये काहीतरी झालं तर कोणीतरी लायकी काढली. आय थिंक वर्षाताई होतं की कोण होतं मला एवढं आठवत नाहीये. तर ती बोलते तुम्ही कशी कोणाची लायकी काढू शकता. म्हणजे ही लायकी काढते ते चालतं. खूप मस्त. म्हणजे काही स्वतः लायकी काढायची आणि दुसऱ्यांनी लायकी काढल्यावर मग इतका तिला हे लागते मिरची लागते. असो आपण मज्जा घ्यायची. तर बिग बॉसवर अजून व्हिडिओ हवे असतील तर मला नक्की सांगा. मी ट्राय करेन बनवायला. तो गाईज माझी बहीण ब्लॉग करत होती आता. बट बिचारीला ब्लॉग करण्याचं जे स्वातंत्र्य असतं ते नाहीच आहे. कारण तिची मम्मी तिला ओरडते. म्हणजे ओरडते या कारणासाठी कारण ती आहे आता 12वीला. सो 12वी तुम्हाला माहिती आहे किती टफ असते. हां जेवायला माझ्या मम्मीने आणले चायनीज आणि सूप मी थोडंसंच घेतलंय. मी बोलायला एवढं सकाळ घेतलंय. की माझी मम्मी गेलेली बाहेर बँकेमध्ये. ॲक्च्युली मी दुपारी ब्लॉग घेतला. त्याच्यानंतर मी जेवली आणि झोपून गेली. कारण मला सर्दी झाली त्याच्यामुळे मला खूप झोप येत होती. जेवली झोपली त्याच्यानंतर उठली कामं वगैरे केली. आणि काम करताना मी ब्लॉग घेतलाच नाही. कारण मला आठवणीतच नाही राहत. कारण फर्स्ट ब्लॉग आहे. सो थोडेफार मिस्टेक्स होतीलच. आठवणीत नाही राहत काही गोष्टी. ब्लॉग घ्यायचा आहे बरोबर. सो आणि आता वाजले रात्रीचे 8:30. रात्री 8:30 झाले आता. आणि मी आत्ता ब्लॉग घेते.
ओके. चला भेटू आपण थोड्या वेळी. आपण बिग बॉस बघताना मी क्लिप घेईन, मज्जा येईल. बिग बॉसचे थोडे रिव्ह्यू द्यायला हवेत ना म्हणून. माझ्या आईने माझ्या मम्मीला दिलाय ड्रेस. आपण बघू कसं आहे. कुठे उभं कर त्याला. घडी मारते यार मी बघ कसं घेते व्लॉगशी. हा ड्रेस म्हणजे हा वरचं आहे आणि हे खालचं पायजमा. खोलू नको म्हणजे हा पायजमा आहे. छान आहे ड्रेस. आई म्हणजे माझ्या पप्पांची मम्मी. हां माझ्या पप्पांची मम्मी, कारण माझ्या मम्मीचे मम्मी पप्पा नाही. सो आता आपण लावूया बिग बॉस. मी खास करून बिग बॉससाठी व्हिडिओ चालू केला. चालू हो जा. चलो पण चालू करूया. अजून 9 वाजले का? वाजले लेट झाला मला. 1 मिनटं लेट झाला. ॲक्च्युली आमचा रिमोटच सापडत नव्हता. रिमोटच मिळत नव्हता. एक घरातले आले इमोशनल वाढ. अरे कहना क्या चाहते हो? वादळ. ओ सूरज भिडला आपण. कोण आहे ही योगिताला हे करते. निकी. हा तर योगिता दोघींना भिडते. हा वेल डन योगिता. खरंच स्ट्रॉंग राहा. पण हा स्ट्रॉंग राहिलीस ना खरंच जिंकून जाईल. छान केलं तिने. इंटरेस्ट आहे खेळण्यात. काय अरबाज लात मारतोय सूरजला बघा. कळलं. सूरज भिडला अरबाजला. सो आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हा फर्स्ट ब्लॉग होता. थोडं काय मिस्टेक्स असतील तर समजून घ्या.